सरेंडर द सिलेंडर असं म्हणत नाना पटोले हे विधान भवनात दाखल झालेले आहेत. नानाजी काय सांगाल, एकंदरीत तुम्ही विधान भवनामध्ये सिलेंडर घेऊन आलेला, अगोदरच एलपीजीचा तुटवडा पाहायला मिळतोय आणि तुम्ही सिलेंडर घेऊन आले. एप्स्टीन फाईलमुळे देशाचे प्रधानमंत्री जे सरेंडर झाले त्याचा परिणाम आता देशाची जनता भोगते आहे. ते आम्ही तुमच्या समोर आणून देण्याचा एक प्रयत्न करतो आहे. आणि मला असं वाटतं की या सरेंडर पृथ्वीमुळे त्यांच्या अय्याशीमुळे आज देशाची जनता काय हे सगळे परिणामाला भोगावं. गॅस मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आणि देशात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा एक सरेंडर ते सिलेंडर हे आम्ही भूमिका घेऊन इथं आलेलो आहोत. इतक्या मोठ्या प्रमाणात तुटवडा असताना सुद्धा सरकार अजूनही भीतीदायक स्थिती निर्माण नाही झाली असंच म्हणत. सरकार खोटं बोलत आहे. सरकारला वस्तुस्थिती कळतं, पण ते त्यांना त्या पद्धतीचं मांडायचं नाही आहे. सरकारने खोटं बोलूनच सत्तेत राहायचं आहे आणि ते जनतेने काय परिणाम भोगायचे ते जनतेने भोगायचे. तुमच्यासोबत संसदेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन सिलेंडर घेऊन करण्यात आलेलं आहे. साधारणतः दोन्हीकडे आंदोलनं होताना पाहायला मिळत आहेत. तर सरकार यावरती गांभीर्य राहील? सरकार गांभीर्यच नाही आहे सरकारचं. काल पण पेट्रोलियम मंत्र्यांनी ज्या पद्धतीचं उत्तर दिलं, ते आमच्याकडे सगळंच आहे, तर मग मिळत का नाही लोकांना? हे हॉटेल्स बंद का होतात? घरी गॅस का मिळत नाही? या प्रश्नाचं उत्तर ते द्यायलाच तयार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, व्यावसायिक आता बंद होताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. याचा फटका घरगुती सिलेंडरला सुद्धा बसणार आहे. कळायला सुरुवात झालेली आहे. 2,000 रुपयाला गॅस सिलेंडर आता ब्लॅक मार्केटिंग मध्ये चाललेलं आहे. सरकारला त्याचं कमिशन मिळते आहे का? सरकार का नाही कारवाई करत? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर आपण पाहतो सरेंडर दे सिलेंडर असं म्हणत नाना पटोले हे विधान भवनामध्ये दाखल झाले. आंदोलन त्यांनी जे त्या ठिकाणी केलं. खरं तर संसदेमध्ये असेल, विधान भवनामध्ये असेल, आज हा सिलेंडरचा मुद्दा प्रचंड गाजताना पाहायला मिळतात. त्यामुळे सरकार आता या सगळ्याकडे गांभीर्यानं पाहणार का? साधारणतः जी तुटवडा निर्माण झालाय त्याबाबत सरकारचा निर्णय काय होता हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरतं. कॅमेरा पर्सन अजय सब, UFO पाटील.